श्री स्वामी समर्थ. शुक्राचे कुंभ राशीत गोचर 2026. 12 राशींवर कोणता परिणाम होणार? नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. शुक्र कुंभ राशीत 6 फेब्रुवारी 2026 रोजी प्रवेश करेल. शुक्र कुंभ राशीत प्रवेश करतो, जिथे तो शनीच्या प्रभावाखाली येतो. यावेळी लक्ष्मी नारायण योग तयार होत असून यामुळे 3 राशींच्या जीवनात धन आणि सुख समृद्धी येऊ शकते. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. प्रेम, पैसा आणि नातेसंबंधांवर होणारा सखोल प्रभाव. भारतीय ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहाच्या गोचराला अत्यंत महत्त्व दिले जाते. ग्रहांची स्थिती बदलली की मानवी जीवनावर त्याचा थेट किंवा अप्रत्यक्ष परिणाम होतो. त्यातही शुक्र ग्रहाचा गोचर विशेष मानला जातो. कारण शुक्र हा प्रेम, सौंदर्य, सुख, ऐश्वर्य, कला, भोगविलास, वैवाहिक आनंद आणि आर्थिक समृद्धीचा प्रमुख कारक आहे. 2026 मध्ये शुक्र ग्रह कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. हा गोचर अनेक राशींसाठी नवे विचार, नवे नाते, आर्थिक संधी आणि जीवनशैलीत बदल घडवून आणणारा ठरेल. शुक्र ग्रहाचे ज्योतिषशास्त्रीय महत्त्व. शुक्र ग्रहाला ज्योतिषात दैत्यगुरु मानले जाते, जो भौतिक सुखांचा प्रतिनिधी आहे. आपला शुक्र मजबूत असेल तर वैवाहिक जीवन सुखी असते, प्रेमसंबंध टिकाऊ राहतात, आर्थिक स्थिती मजबूत होते, कला, संगीत, अभिनय, फॅशन, सौंदर्य यामध्ये यश मिळते. आणि जर शुक्र दुर्बल असेल तर नात्यांमध्ये तणाव, आर्थिक अडचणी, विलासी सवयींमुळे नुकसान, भावनिक अस्थिरता राहते. म्हणूनच शुक्राचे राशी परिवर्तन काळजीपूर्वक पाहिले जाते. कुंभ राशीचे स्वरूप. कुंभ राशीचे स्वामी शनी आहेत. कुंभ रास म्हणजे स्वतंत्र विचार, समाजहित, बदल स्वीकारण्याची वृत्ती, आधुनिक तंत्रज्ञान, मित्रपरिवार, क्रांतिकारी कल्पना होय. शुक्र जेव्हा कुंभ राशीत येतो तेव्हा प्रेमात मैत्री, स्वातंत्र्य आणि समजूतदारपणा वाढतो. नातेसंबंध अधिक खुले आणि आधुनिक होतात. शुक्र परिवर्तनाचा 12 राशींवर प्रभाव. मेष. मेष राशीच्या लोकांसाठी शुक्राचा हा गोचर लाभदायक ठरेल. मित्रपरिवार वाढेल, सामाजिक संपर्क वाढतील, प्रेमसंबंध मैत्रीतून सुरू होऊ शकतात. आर्थिक बाबतीत मित्रांकडून मदत किंवा नवीन संधी मिळू शकते. करिअरमध्ये नवीन योजना आखण्याचा काळ आहे. एकूण तुमचे सामाजिक वर्तुळ वाढेल. वृषभ. करिअरमध्ये प्रगती होईल. वृषभ राशीसाठी हा गोचर करिअर आणि प्रतिष्ठेशी संबंधित आहे. नोकरीत बढती, नवीन जबाबदारी किंवा मान सन्मान मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थैर्य येईल, पण खर्चही वाढू शकतो. वैवाहिक जीवनात संवाद वाढवणे आवश्यक आहे. मिथुन. मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत शुभ ठरेल. भाग्य साथ देईल. उच्च शिक्षण, प्रदेश प्रवास, धार्मिक कार्य, नवीन ज्ञान प्राप्तीचे योग आहेत. प्रेमसंबंधांमध्ये स्थिरता येईल. विवाह योग जुळून येऊ शकतात. कर्क. कर्क राशीच्या लोकांनी या काळात भावनिक निर्णय टाळावेत. आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी. जोडीदाराशी गैरसमज होऊ शकतात, त्यामुळे संवाद महत्त्वाचा आहे. आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. भावनिक संयम आवश्यक राहील. सिंह. विवाह आणि भागीदारीसाठी शुभ. सिंह राशीसाठी शुक्राचा हा गोचर अत्यंत लाभदायक आहे. विवाहाचे योग जुळून येतील. व्यवसायातील भागीदारी फायदेशीर ठरेल. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. समाजात प्रतिष्ठा वाढेल. कन्या. कन्या राशीच्या लोकांसाठी कामाच्या ठिकाणी बदल संभवतात. नोकरीत नवीन संधी मिळू शकतात, पण जबाबदाऱ्या वाढतील. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. कामाचा ताण वाढेल. तूळ. प्रेम आणि आनंदाचा काळ. तूळ राशींसाठी हा काळ अत्यंत आनंददायी ठरेल. प्रेमसंबंध बहरतील. कलाकार, लेखक, विद्यार्थ्यांसाठी यशदायक काळ आहे. संतती संबंधी शुभ वार्ता मिळू शकते. आर्थिक लाभ होईल. वृश्चिक. वृश्चिक राशीच्या लोकांचे लक्ष घर आणि कुटुंबाकडे जाईल. घर खरेदी, वाहन, गृह सजावट यावर खर्च होऊ शकतो. कौटुंबिक संबंध सुधारतील, मात्र भावनिक तणाव टाळावा. धनु.
धनु राशीसाठी संवाद, प्रवास आणि नवीन ओळखी वाढतील. लेखन, मीडिया, मार्केटिंग, व्यवसाय क्षेत्रात लाभ होईल. भावंडांशी संबंध सुधारतील. प्रेमसंबंधांमध्ये प्रामाणिकपणा आवश्यक आहे. मकर मकर राशीसाठी हा गोचर आर्थिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. उत्पन्न वाढेल. नवीन गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. कुटुंबासाठी खर्च वाढेल पण समाधान मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. कुंभ शुक्र स्वतःच्या राशीत असल्याने कुंभ राशीसाठी हा काळ अत्यंत शुभ आहे. आत्मविश्वास वाढेल. प्रेम, विवाह, सौंदर्य, आरोग्य या बाबींमध्ये सकारात्मक बदल दिसतील. नवीन प्रेमसंबंध किंवा विवाह प्रस्ताव येऊ शकतात. तुमच्या व्यक्तिमत्वात आकर्षण वाढेल. मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ अंतर्मुखतेचा आहे. खर्च वाढू शकतो. अध्यात्म, ध्यान, साधना याकडे ओढ वाढेल. गुप्त शत्रूंपासून सावध राहणे आवश्यक आहे. एकूण शुक्राचे कुंभ राशीतील गोचर प्रेमात नवे विचार, नात्यांमध्ये स्वातंत्र्य, आर्थिक संधी, सामाजिक जीवनात बदल असे महत्त्वाचे परिणाम दिसून येतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.